दररोज आपण नद्यांची माहिती बघतो. आज कीर्तन म्हणजे गंगा यमुना सरस्वती कोण आहे हे आपला कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम. कथा त्रिवेणी संगम
कथा ही त्रिवेणी संगम सांगितली. कथा म्हणून काय करत नाही म्हणून कथेचं महत्व इतकं सांगितलेलं आहे. तेव्हाच एका भगवंताची कथा असते आणि तुमच्या आमच्या सामान्यांची व्यथा असते. व्यथा कुणाला ऐकायला आवडते का म्हणून? पण मैत्रिणी जरी आपलं दुःख एकमेकांकडे सांगत असतो तरी आपण एकदा दोनदा मात्र 4 वेळा ऐकू शकतो. पण तिला आपण म्हणू तुम्ही आपण तेच सांगू नकोस, तुझं दुःख विसरायला इथे आलीस की नाही, तर ते सोडून तू बोल असं आपण सांगतो. म्हणजे व्यथा कोणाला ऐकायला नको. पण हरिकथा अशी आहे का हो? हरिकथा ही नेहमीच प्रसन्नता देणारी असते, ती दुःख हरणारी असते. बघा इथे हरिकथेमध्ये आपण बसलाय, आपल्याला थोडा वेळ का होईना आपण घरला विसरतो नाही. कथा मुक्त कधी आपण हरिकथा ऐकली तर आपण मुक्ती आपल्याला प्राप्त होते. इतकं महात्म्याला हरिकथेचं आहे. आणि कथा जप ध्यान म्हणजे तुम्ही जप ध्यान नाही केलं तरी चालेल. कथा हे म्हणजे जप अनुष्ठान आहे. या क्रिया धर्म नाही केलं तरी चालेल. कथा ही कशी आहे तर ती अमृतपान आहे. अमृतपान करून जसा मनुष्य सुखी होतो तशी हरिकथा या श्रवणपटातून आपण जर ऐकली ती आपल्याला मुक्त करते. म्हणून जिथे हरिकथा आहे तिथे जावं. आणि हे ती उत्तम चरणवंतिका म्हणून जिथे हरिकथा चालली तिथे चरणराज इतकी धूळ जरी आपण मस्तकाला लावली तरी सुद्धा आपण उतरून जातो. इतकं हे हरिकथेचं महात्म्य सांगितलेलं आहे. मग हरिकथा ऐकून अजून काय लाभ होतो तर जळती दोषांचे डोंगर. मनुष्य प्राण्यामध्ये अत्यंत दोष सांगितलेले आहेत. गुण कमी आणि दोषाचं प्रमाण जास्त असतं. गुण आणि दोष म्हणून आपल्याकडे म्हणतात की स्वतःच डोळ्यातलं मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं मुसळ सुद्धा दिसतं. कारण दुसऱ्याचे आपण दोष शोधत असतो. पण हरिकथेमध्ये काय होतं तर जळती पापांचे डोंगर आणि शुद्ध होती नारी नर. हरिकथा ऐकल्यानंतर नारी आणि नर हे समस्त श्रोते हे शुद्ध होतात, पवित्र होतात. पण ती हरिकथा कशी ऐकायची याच्या पुढच्या चरणामध्ये आपल्याला बाबा सांगताय की गाती ऐकती सादर. म्हणजे हरिकथेमध्ये बुवा सांगतात भजन करा. भजनाचा आवाज किती थोडा असतो आम्हाला पुन्हा सांगायला लागतो की अहो तो नामघोष आहे. मुखांनी नाम हाताने टाळी वाजवा पुन्हा पुन्हा कीर्तन करायला सांगायला. पण तुकोबा इथे म्हणतात की हरिकथेमध्ये गाती ऐकती सादर म्हणजे जे हरिकथा गायन करतात ती आदराने श्रवण करतात. आता काही श्रोते असे असतात
बुवा चुकतात कुठे आणि त्यांना नंतर सांगताय पुढे असे पण आम्हाला श्रोते भेटतात. इथले श्रोते तसे नाही पण आम्हाला भरपूर अनुभव काढण्याचे असतात. म्हणून गाती ऐकती सादर ये पवित्र हरिकथा. अशी ही हरीची पवित्र कथा जे आदराने गायन करतील ऐकतील त्यांना ही कथा मोक्षाप्रद मिळाल्या. आज आपल्याला 2 नद्या बघायच्या. एक नदी म्हणजे इंद्रायणी. ही सह्याद्रीच्या गुरवंडे घाटामध्ये लोणावळ्याजवळ लोक पावते आणि ती लोणावळे तिथून ते आळंदी अशी वाहत करते. आमचं तळेगाव पण गेले रत्नामध्ये. माझ्या घरातलं इंद्रायणीचं दर्शन होतं. अशी ही पवित्र नदी असं हिचं वर्णन केलेलं आहे. मग ही नदी कुबेराला सुद्धा आवडलेलं नाही. म्हणून त्यांनी स्वतःचं धन हे इंद्रायणी तिथे ठेवलंय आणि तिथे गणेश्वर या शिवलिंगाची स्थापना त्यांनी तिथे केली. इंद्रायणी सुद्धा या इंद्रायणीच्या काठावरती अनेक यज्ञयाग केले. इंद्राला आवडलं म्हणूनच तिचं नाव इंद्रायणी असं पडलेलं आहे. मग पापहारिणी श्रेष्ठा वर्णन केलं. पापहारिणी श्रेष्ठा लोकमंगलकारिणी इंद्रायणी नदी तस्याः तीरे क्षेत्रं विराजते. तिच्या काठावर अनेक तीर्थक्षेत्र आहेत आणि ही पुण्य सरिता अशी ही इंद्रायणी. इंद्रायणी आमच्या नदीचं अजून एक महत्व म्हणजे यामध्ये रचिला प्राया झाला अहो ज्ञानोबांच्या जीवनातले अनेक प्रसंग या आमच्या इंद्रायणी मातेने बघितलेले आहेत. म्हणून ही धन्य धन्य ती इंद्रायणी असं म्हणते. म्हणजे ज्ञानेश्वरादी तुकाराम या सगळ्या संतांनी इथे भक्तीचा असा ज्ञानाचा मळा फुलवला आहे आणि त्या फुलांची माला या इंद्रायणीला घातलीये असं बघितलं. इतकं हिचं श्रेष्ठत्व ही पुढे पुढे वाहत असते. कसं इंद्रायणीसाठी ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी केली तशीच या इंद्रायणीने आमच्या तुकोबांच्या गाथाचे म्हणजे प्रत्येक म्हणतात की आमच्या या इंद्रायणी तुकोबांच्या ज्ञानाचे पवारे कारण ती बघितली. त्यावेळी रामेश्वर भट्टांनी तुकोबांना सांगितलं की तुम्हाला वेदांत सार सांगण्याचा अधिकार नाही. हे तुम्ही लिहिलेलं बाळ सगळं नदीमध्ये इंद्रायणी सोडून द्या. नवे नवे त्यांनीच पुढे पाऊल घेऊन ते इंद्रायणीमध्ये टाकले. इंद्रायणी नदीला पण आपण मात्र आपली वस्तू जर कोणी हिसकावली त्याची नासाडी केली की आपण राहतो. पण आमचे तुकोबा रागवले का? कारण संत असतात ते सामान्य मुलांना कळत नाही असं समजून त्या त्यांच्या पीडा आहेत असं समजून सोडून दिली. पण तुकोबांनी काहीच केलं नाही का? केलं. तुकोबाचं नामस्मरण करत नदीवर बसलेले नदी तीरावर इंद्रायणी आणि ते बसले म्हणून त्यांची आवडी म्हणजे पत्नीही बसले. त्यांची मुलं भजन करण्यासाठी बसलेली आहे आणि ते सगळे गावकरी त्यांच्या कथा कीर्तनांना येत असत. तेही या नामस्मरणासाठी बसले आणि किती दिवस 1 मे 2 मे 7 मे 13 दिवस हे पांडुरंगाचं भजन करत बसले. आणि असं सांगतात की प्रत्यक्ष इंद्रायणी स्त्री रूपामध्ये येऊन ती गाथा पूर्णपणे कोरडी तुकोबांच्या हातात ठेवली. आता नवीन पिढी म्हणते पाण्यात राहिलेली पानं कशी काय कोरडी राहते. तर त्याला उत्तर पण आपण देऊ शकतो की तुकोबांचे अभंग हे जनमानसेच्या लोकगंगेमध्ये इतके उडाले होते
की ती अभंगवाणी मुखोद्गत केलेली होती आणि ती पुन्हा लिहून काढली असं म्हटलं तर अवघड का? म्हणजेच ती इंद्रायणी ती तारली. मग अशी ही इंद्रायणी खरोखरच धन्य धन्य आहे म्हणून गतिमा तिला प्रलापती म्हणतात. देवाची म्हणजे ते पुरेसं देणारी तिला आळंदी असं म्हणतात. या आळंदीचा मोह आमच्या पांडुरंगाला सुद्धा झाला. म्हणून आषाढीची पहिली एकादशी पांडुरंगाची असते आणि दुसरी आमच्या माऊलींची असते. त्यावेळी पांडुरंग पंढरपुरात नसणार, ते आपल्या भक्तासाठी आळंदी करतात. म्हणून सगळे वारकरी हे आळंदीची एकादशीला माऊलींच्या दर्शनाला जातात. तर नांदेड महाराज या आळंदीचं कौतुक कसं करतात? जे कोणी अधिष्ठान करीती, नित्य जे अधिष्ठान करीती, त्यांचे पूर्वज उद्धरती. जे कोणी अन्नदान करीती, त्या प्राप्ती वैकुंठाची. आणि जे इंद्रायणी अन्नदान करते त्यांना वैकुंठाची प्राप्ती होते असं नामदेव महाराज सांगतात. इथे आमच्या आळंदीला सोन्याचा पार आहे, सोन्याचा पिंपळ, की ज्याला प्रदक्षिणा घालून ज्ञानदेवांच्या माऊलींना रुक्मिणीबाईंना ज्ञानदेवांसाठी पुण्य प्राप्त झाले. अशी ही आळंदी. म्हणून नित्य हरिपाठ करी इंद्रायणी थोडी अधिकारी सर्व खातो असं हरिपाठामध्ये माऊली सुरू. वारकऱ्यांची धारणा अशी आहे की इंद्रायणीमध्ये जे मासे आहेत ते म्हणजे 33 कोटी देव आहेत असं वारकऱ्यांची श्रद्धा आहे. तर ही इंद्रायणी आमच्या माऊलींचे जन्मस्थान होती, तुकोबांची जन्मस्थान होती. पण माऊलींची कर्मभूमी ती कोणत्या नदीवर होती? ती आगमन नदीवर होती. ती नदी म्हणजे प्रवरा. प्रवर म्हणजे श्रेष्ठ. ती नदी श्रेष्ठ आहे म्हणून तिचं नाव प्रवरा असं पडलं. ही सुद्धा सह्याद्रीच्या कळसुबाईच्या इथून ते रत्नगड आणि ती शिखर आहे, इथून तिचा उगम आहे. अगस्ती ऋषींना हिचा हा त्रिभुज प्रदेश खूप आवडला आणि म्हणून अगस्तींचा आश्रम या प्रवरेच्या काठी.
दंडकारण्यामध्ये असणारी प्रवरा नदी, त्यामुळे प्रभू रामचंद्रांचा पदस्पर्श सुद्धा या मुलीला झालेला आहे. आणि तिच्या काठावर मोहिनी राजाचं मंदिर आहे, बैस खांबाचं मंदिर आहे. असं या प्रवरेचं महात्म्य आहे. तिला अमृतवाहिनी असं सुद्धा नाव आहे. मग का बरं तिला हे नाव पडलं? तर त्या वेळेला समुद्रमंथन घडलं आणि त्या समुद्र मंथनातून अमृत कलश हा वर आला आणि तो पहिल्यांदा दानवांच्या हाती लागला. आता देवांना असं झालं की आता ते मिळवायचा कसा, म्हणून भगवान विष्णूंची प्रार्थना केली आणि आमचे भगवान विष्णू मोहिनीच्या रूपामध्ये ते प्रकट झाले आणि अमृत वाटपाचं काम या प्रवरा नदीच्या काठी झालेलं आहे. आणि ज्या वेळेला राहूच्या आणि केतूच्या असं लक्षात आलं की ही मोहिनी आपल्याला सुरा देते आणि सुद्धा देवांना देते, म्हणून त्या दोघांनी काय केलं की देवांचं रूप धारण केलंय आणि देवांच्या पंक्तीमध्ये ते बसले. देवांच्या पंक्तीमध्ये बसले, पण चंद्र आणि सूर्याच्या ते लक्षात आले. म्हणून त्यांनी पुणेरी भगवान विष्णूंना म्हणजे मोहिनीला सांगितलंय की यांना मृतपान देऊ नका, हे राक्षस आणि दारुकेत नाही. आणि हे लक्षात आल्यानंतर भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्राने त्याचं मस्तक, राहूचं मस्तक उडवलंय. काही ठिकाणी असं लिहिलंय की सुदर्शन चक्राने मस्तक उडवल्यानंतर त्याच्या रक्ताचे थेंब त्या प्रवरामध्ये खाली पडले, पण त्याच्या गळ्यामध्ये पर्यंत अमृत पोचलेलं होतं, म्हणून ते अमृत ह्या नदीमध्ये पडलं आणि म्हणून तिला अमृतवाहिनी असं म्हटलं जातं. तर काही ठिकाणी असं लिहिलंय की सगळ्यांना पुन्हा नाटक झाल्यानंतर भगवंतांनी मोहिनी रूपामध्ये आपले हात या प्रवरेमध्ये घेतले. जसं आपण आंब्याचा रस काढल्यानंतर आपल्या हाताला आंब्याचा रस काढतो तसं भगवंतांनी अमृत वाटप केल्यानंतर हात धुतले त्या प्रवरामध्ये, म्हणून ती अमृत वाहिनी झाली. म्हणून तिचं पाणी अत्यंत गोड आहे, प्यायला मधुर आहे. अशी ही नदी प्रवरा. मग ही तीर्थ आपण बघतो की आपण तिथे मलिनता घालवण्यासाठी आपण तीर्थक्षेत्री जातो, पण ही तीर्थक्षेत्र स्वतः पावन होण्यासाठी कुठे येतात? तर त्याच्या पुढच्या चरणामध्ये आपल्याला कारण सांगताय की ही तीर्थ पावन व्हायला कुठे येतात? तर जे वैष्णव आहेत ना त्यांच्या पायाची. आपल्याला नाथांची गोष्ट माहिती असेल की नाथांच्या घरी दररोज अशा काळ्या 3 स्त्रिया येत असतात आणि नाथांकडे त्या सडा सारवण करीत असत. त्यांनी सांगितलेली कथा श्रवण करत असत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या शुद्ध परिधान असं शुद्ध वस्त्र परिधान केलेल्या सुंदर अशा म्हणून त्या काळ्यातून पाणी करत. मग ह्या 3 नद्या कोण होत्या? त्या नद्या होत्या 3 स्त्रिया. म्हणजे नाथ हे वैष्णव होते, म्हणून त्यांच्याकडे येऊन आपलं मालिन्य घालवण्याचं काम ही सगळी तीर्थ ह्या सगळ्या नद्या करत असतात. म्हणून पावन होण्यासाठी त्यांना पर्वकाळ लागत नाही. आपण तीर्थक्षेत्री जातो पर्व काळामध्ये, पण ह्या तीर्थांना पर्वकाळ काय आहे? तर तो वैष्णवांचे पाय, त्यांच्या चरणाची धूळ हाच त्यांचा पर्वकाळ. असा दृष्टांत आपल्याला तुम्हाला चरणामध्ये. आणि मग हा सगळा सोहळा जो आहे तो कसा आहे? तो अनुपम्य आहे. अनुपम्य सोहळा खेळ मांडलेला. मग हा सोहळा असा इतका सुंदर आहे, मग त्याला उपमाच नाही. आपण एखाद्या वस्तूला उपमा देऊ शकतो का? की ह्याच्यासारखा हा,
तसा आहे. म्हणजे अगदी तू आई सारखी आहे, पण आई म्हणतो का आपण तिला? आई ती आईच असते. तसं हा जो सगळा कीर्तनाचा हरिकथेचा जो सोहळा आहे तो अनुभवी आहे की त्याला उपमा देण्यासाठी आमच्याकडे शब्द नाही. पण एवढ्यावरच ते थांबत नाहीये. तर तुका म्हणे ब्रह्मा न वर्णू शके या सुखा. अनुपम्य असा तो सोहळा आहे तो ब्रह्मदेवाला सुद्धा शब्दामध्ये वर्णन करता येत नाही असा हा सोहळा हरिकथेमध्ये असतो. मग हरिकथा ही त्रिवेणी संगम सांगितलेला. आपण प्रयागराजला गेलो तर आता गंगा यमुना सरस्वती यांचा आपण संगम बघितला. मग तुकोबांना इथे नक्की ह्या प्रयागचा संगम आहे तो अभिप्रेत. ते काय सांगतायत की देव भक्त आणि नाम यांचा त्रिवेणी संगम या कीर्तन रूपी प्रयागराजमध्ये असतो. पण आता आमचे तुकोबा कधी प्रयागला गेले ते का म्हणून, पण प्रयाग तीर्थाचं श्रेष्ठत्व काय आहे हे त्यांना माहिती. म्हणून ते काय म्हणतात की ही तिन्ही जी गोष्टी आहे ते आपल्याजवळच आहे. त्या अभंगाचं क्रियार्थ काय आपण समजायचं तर देह तर आपल्याला भगवंताने दिलाच आहे. तो परमात्मा आपल्या हृदयामध्येच आहे. पण तिसरी जी सरस्वती जी आहे जी युक्त झाली आहे किंवा ती आपल्याला फार खोटी दिसते ती तिसरी नदी म्हणजे नाम. मग आपल्या जीवनातनं या गंगा यमुनामध्ये देव आणि आपला देव हे दोन्ही आहेत. पण ह्या सरस्वतीला म्हणजे नामाला आपण मुक्त करायचं का नाही हे त्याचं त्यांनी ठरवायचं. मग अशी ही नामगंगा ही जर आपल्यामध्ये राहिली तर आपल्याच ठिकाणी देव भक्त आणि नाम यांचा संगम होतो. आणि हाच जर प्रयाग क्षेत्र आहे तर इथेच आपल्याला बसल्या जागी प्रयाग तीर्थाचं स्नान घडेल. यासाठी उजवीकडून प्रयागराजाला जायला नको असा आपल्याला उपदेश तुकाराम महाराज. म्हणून प्रत्येक साधकाने आपल्यामधला देव जागृत करायचा आहे आणि त्या नामावर श्रद्धा ठेवायची. नामच हे खरं आहे असं आमचे महाराज सांगतात की नाम सदा बोलावे, नाम सदा बोलावे, हरे नामे जनासी सांगावे, आजी सुबोध तुझा, आजी सुबोध तुझा, नामा परते न सत्य मानावे. आपल्या आयुष्यात या नामाला कधीही वजा करू नका. ही हरिकथा ऐका आणि ह्या हरिकथेमध्येच हा त्रिवेणी संगम आहे. म्हणून मला नेहमी असं म्हणावं वाटतं म्हणजे की इथे भाविक येतात पण मंदिरामध्ये त्याची किती संख्या असते हे त्याचं ते नाही. म्हणजे एखाद्या खोलीत एकच मनुष्य येतो बाकी आराम करत असतो. पण असं व्हायला नको. कारण हे संत आपल्याला सांगत असतात की हरिकथा हा त्रिवेणी संगम आहे. तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही शुद्ध होऊन जाणार आहात. तुमच्या दोषांचे दोष जळून जाणार. आता इथे जळून जाणं हा शब्द तुला वापरतात. बुडून जातील असं म्हटलंय का? बुडलेली वस्तू तरंगू शकते पण जळलेली वस्तू पुन्हा उद्भवत नाही किंवा ती पुन्हा अस्तित्वात येत नाही. म्हणून जळून जातील दोषांचे डोंगर असं तुकोबांनी.
मग असा जर आपल्या जीवनामध्ये त्रिवेणी संगम करायचा असेल तर तो आत्मराम आपण स्वतः ह्याचा त्रिवेणी संगम करा. आणि हा नरदेह जो आपल्याला प्राप्त झालाय त्याचा संगम जर आपण केला या तीर्थाचा तर आपल्याला तीर्थराजाचं स्नान करण्याचं पुण्य आहे. वेगळं आपल्याला काहीही करायला नको असं सांगून गुण त्यामध्ये आपल्याला खूप सांगणार.
आपल्याकडे आजीचं घड्याळ ज्याला म्हणतात म्हणजे फुटफुटत त्याचं आरंभ आईला केला. मंद मंद असा वारा होतो आणि पश्चिमेला चंद्रबिंब जे होत आणि झोप होत. प्रगळा नदीच्या पाण्याचा झुळझुळ असा आवाज होता आणि ह्याच प्रवळीच्या काठी एका वृक्षाकडे प्रवळीच्या काठी वृक्षातली ज्ञानेशाची बालमूर्ती होती बैसली परतळी निरानंदी डोलत. ज्ञानेश्वर महाराज हे निजानंदामध्ये डोलत बसले आणि नुकतेच ते पैठणहून आलेले होते शुद्धी करते. या चारही मुलांची कीर्ती सर्वश्रुत होती. अहो कीर्ती आणि प्रसिद्धी याच्यामध्ये फरक आहे की नाही? कीर्ती होते, प्रसिद्धी करावी लागते. म्हणूनच आमचे राज्यकर्ते फरक लावतात की प्रसिद्धीचे होती, पण आमच्या ज्ञानोबा तुकाराम समर्थांची कीर्ती आजही 400-700 वर्ष झाली आहे आणि त्यावेळे तर ते होतेच. आणि वेद्याच्या मुखी वेद बोलवले ती कीर्ती पंचक्रोशीमध्ये झालेली.
आणि हा नेमाशाला माऊली आणि भावंड आहे. आणि सकाळचं सगळं आपलं आवरून नामस्मरणासाठी त्या ब्रह्मानंदी डाळीमध्ये आमचे माऊली बसले. आणि इतक्यामध्ये त्याच गावामध्ये म्हणाले सच्चिदानंद कुलकर्णी यांचं देहावसन झालं. आणि त्याकडे अशी उभी होती की पती बरोबर सहगमन करावं. आणि त्यामुळे त्यांची पत्नी ही सहगमनासाठी निघाली. प्रेतयात्रा इथून चालली. आणि या पत्नीचं लक्ष या वृक्षाकडे बसलेल्या आमच्या माऊलींवर गेले. आणि मनात विचार करते आता हा देह संपणार आहे, पण तो संपायच्या आधी जर आपल्याला या संतांची संगती जन्मभर का होईना पण मिळाली तर आपल्या जन्माचं सार्थक. म्हणून ती प्रेतयात्रा सोडून ती आणि तिच्याबरोबर 4 जणी माऊलींच्या इथे आले. आणि तिने नमस्कार केले. आता नमस्कार केल्यानंतर मागण्या घालते. ब्रह्मानंदी टाळी लागलेले, नेत्र विकलेले आमचे माऊली मुखातून शब्द गेले संभाग विरक्ती करून. आता बरोबर त्या 4 बायका आलेल्या होत्या. त्या म्हणतात आपुलकी ही सती निघाली आहे. हा आशीर्वाद या जन्माचा आहे का पुढच्या जन्माचा आहे. आणि मग माऊली उठले नाही. कुठे तुमच्या पतीचं कलेवर आहे असं विचार. आणि सगळे जण तिथे गेले. कारण नाव विचारल्याचं सांगितलं सच्चिदानंद. मग सच्चिदानंद हा कधी जातो का असं माऊली म्हणतात. त्यामुळे ते गेलेले नाही. आता तिथे उपस्थित नागरिक 4 लोक असतातच. ते म्हणतात असं कसं शक्य आहे, गेलेलीच आहेत ते. पण माऊली म्हणतात त्यांच्या दोऱ्या सोडा. आणि प्रवरेचं पाणी हातामध्ये घेतलंय आणि त्यांच्यावर सिंचन केलंय. आणि म्हणताय की तुम्ही ज्या महानिद्रेत गेलाय तिथून उठा आणि झोपेत जागा व्हावं. तसे हे सच्चिदानंद बाबा सांगितले. तर समोर करुणामूर्ती असलेली आमची माऊली दिसते. माऊलींच्या पाया पडले आणि म्हणाले की मला पुन्हा या नवसागरात नवमध्ये का मिळत. तेव्हा माऊली सांगताय की तो तुमचा जन्म गेला, पण आता जो तुम्हाला पुनर्जन्म मिळालाय त्याचं काहीतरी एक ध्येय आहे. ते ध्येय पूर्ण करण्यासाठी म्हणून तुम्हाला जिवंत करण्यात. ते काय ध्येय आहे. मी तुला उगाच जिवंत केलं नाहीये. एक मोठी कामगिरी तुझ्यावर आहे. ती वेळ आली तिने तुला सांगितलं. आणि माऊलींनी आता जिवंत केलंय. सगळे गावकरी त्यांच्या पाया पडले. निवृत्तीनाथांचा माऊलींचा जय जयकार करताय. जी 4 लोक ज्यांना बसत होती त्यांची त्यांनी तोंड काळी करून ते निघून गेले. आता ती सती निघाली होती. तिला तर अत्यंत आनंद झाला. आणि 2 जण माऊलींच्या सेवेसाठी थांबले. इकडे हे सगळे जण नेमाशाला आणि तिथे मोहिनी राजाच्या मंदिरामध्ये गेले. ते दर्शन घेतलं. आणि पाऊस पडायला लागलाय म्हणून आश्रयासाठी एका मशिदीमध्ये गेले. तर तिथे एक मौलवी बसलेला होता. ते म्हणाले की तिथे आश्रयाला यायचं नाही, ही मशीद आमची. तेव्हा ते म्हणतात की अहो आश्रयात आलं आम्ही, पाऊस थांबला की निघून जाणार. पण तो काही तयार होईना. शेवटी माऊली म्हणते की आपण ह्या मशिदीलाच विचारू तू हिंदूंची आहेस का मुस्लिमांची आहेस. ही कथा आलेली आहे का, मी कधीच सांगत नाहीये. आणि ती मशीद बोलली असं सांगितलंय. आणि ती म्हणते की मी हिंदूंची आहे. कारण ते सगळ्यांना मशिदी आहेत ना, त्या म्हणजे शिवालय जाते. मी पुन्हा सांगण्याला सर्व शब्द
होती, जी गीतेची उपासक होती, असे सगळे जण आलेले होते. आणि ते माऊलींना म्हणताय की आम्ही गीतेचा अभ्यास करतो, पण आम्हाला त्यातलं गहन ज्ञान कळत नाही. तर आपण ते श्लोकावरून पूर्ण विवेचन करून सांगावं असं आमचा अनुभव आहे. निवृत्तीनाथांना ही कल्पना आवडली आणि ते म्हणतायत की ज्ञाना, हे कर्म तुझ्या हातूनच होणार आहे, कारण यासाठीच तुला जन्म आहे. आणि मग निवृत्तीनाथांना माऊली नमस्कार करते की 11 अंकाची तुला बसल्यानंतर काय माझ्या हातून होणार नाही, ते तुमच्या मनात आहे ते सगळं केलं. मग त्याच्यावर एक प्रश्न मिळाले की आपण असं करूया का की तुम्ही जे सांगाल ते लिहून घ्यायची व्यवस्था केली तर, म्हणजे आत्ता ज्यांना ऐकायला देता येणार नाही त्यांना ते पुन्हा वाचता येईल, किंवा आम्हाला जर ते त्यावेळी कळलं नाही पुन्हा आम्ही त्याचं पठण करून ते आम्हाला ज्ञात राहील. आणि मग ही कामगिरी कोणावर सोपवली तर सच्चिदानंद बाबा त्यांच्या हातूनच हे लिखाण होणार. आणि मग दिवस प्रतिपदेपासून हा ज्ञान यज्ञ सुरू करायचा आज्ञा निवृत्ती माऊलींनी दिली. मोहिनी राजांचा मंडप कमी पडेल म्हणून तिथे मोठा मंडप बांधला. तिथे जो खांब आहे, परिसर खांब, आज तिथे मंदिर आहे, जगामध्ये एकमेव खांबाचं मंदिर म्हणजे हा परिसर खांब आहे. आणि त्या खांबाला टेकून माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे. आणि ह्या खांबाला मध्ये ठेवून मोठं असं व्यासपीठ तिथे उभारले. उजवीकडे निवृत्तीनाथांना बसण्यासाठी आसन केले. त्यांच्या शेजारी सोपादेव मुक्तादेव बसणार होते. आणि ह्या बाजूला म्हणजे माऊलींच्या डाव्या बाजूला सच्चिदानंद बाबांची लिखाणाची सगळी तयारी करून तिथे त्यांची बसण्याची सोय केली. गुरुज पत्रांचा ढीग लावलेला होता. समयी दैवत होती आणि विद्यानंदामध्ये हे डोळणारे आमचे माऊली, कारण लहानपणी त्यांच्या वडिलांनी विठ्ठलनाथांनी त्यांना एक एक श्लोक सांगावा, त्यांचं निरूपण करावं असं लहानपणी या मावल्यांवरती संस्कार झालेले. आणि ह्या भगवत गीतेच्या मनन चिंतनामध्ये असणारा आमचा माऊली म्हणजे ज्ञानदाता मला घेऊन मुक्ताई आणि सोपा पुढे आहे. आणि त्यांनी व्यासपीठावर माऊलींना बसवलं. खांबाला टेकून माऊली बसली आणि हा ज्ञान यज्ञ सुरू होणार म्हणून तुरुंब गर्दी त्या मंडपामध्ये झाली. अहो तिथे ज्ञानवंत आले. कशासाठी? आमच्या ज्ञानात काहीतरी फरक पडेल, कोणी त्या मुलांचं दर्शन घेण्यासाठी म्हणून. म्हणजे सगळे जाणते नेते सगळेजण ह्या ज्ञान मंडपामध्ये आलेले आहेत. आणि माऊलींनी निवृत्तीनाथांना वंदन केले आणि सुरुवात केली. पहिल्यांदा ओंकार लावला. लोकांना माऊली सांगते की ओम ब्रह्मवाक्य आहे, वेदवाक्य, म्हणून ओंकाराने आपण सुरुवात केली. त्यानंतर माऊलींनी प्रथम कोणाला नमन केलं असेल, ओम नमो भगवते वासुदेवाय. समासमी तटस्थ होती. माऊलींनी श्रोत्यांना सुद्धा वंदन केलं आहे आणि सुरुवात केली. ओम नमो जी आद्याय वेद प्रतिपाद्याय जय जय स्वसंवेद्याय आत्मरूपाय. सगळ्या लोकांच्या कर्णपुट ही आतून झाली की एखाद्या चातकाप्रमाणे सगळेजण आपली ज्ञानाची भांडी घेऊन आलेले होते या ज्ञानपुण्यात. आणि या मोहिनी राजापुढे ज्ञानेश्वर महाराज
दररोज गीतेचा श्लोक आणि मुखातून अहो शब्द कसे होते माऊलींचे रसाळ कोवळे शब्द कोवळे रसाळ अमृताचे कल्लोळ भक्तिसूर रूपे पक्षी पूजली अहो भक्तीने ओढून गेलं असं ते माऊलींचं निरूपण आणि सगळेजण तृप्त होत आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा ओढीही येत आहे आणि ही ज्ञानेश्वरी दररोज एक एक घटना असं चालू. दररोज या ज्ञान यज्ञामध्ये एक एक आहुती पडत होती. माऊलींनी 700 श्लोकांच्या 9000 ओव्या केल्या. म्हणजे कापूस जसं बाई पिंजून वाटी करते तसं माऊलींनी त्या श्लोकाला पिंजून 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 सांगून आपल्यासारख्या अज्ञानी माणसांसाठी ही ज्ञानेश्वरी म्हणून ही ज्ञानेश्वरीची थोरली आहे. होता होता 18 अध्याय वळसा पुण्यात आले. माऊली स्थानावर नव्हती. निवृत्तीनाथांना वंदन केले की आपल्या कृपेने हा ज्ञान यज्ञ माझ्याकडून होतो. तेव्हा माऊलींना निवृत्तीनाथ म्हणताय की तुला काय हवंय. माऊलींनी स्वतःसाठी काही मागितलं नाही. माऊलींनी काय मागितलं. आता विश्वात्मने ये वाक्यज्ञे तोषादे तोषोनि मजदावे वसाय रामने. जे प्राणांची वेगवेगळी झाली स्वतःसाठी काही मागितलं नाही. अहो ज्यांनी ज्यांनी आमच्या माऊलींना त्रास दिला का त्यांना शिक्षा करा असं नाही मागितलं आमच्या माऊली. तर त्यांच्या मनातला जो खलपणा आहे तो जाऊ दे असं माऊली. आणि ही ज्ञानेश्वरी निर्माण झाली. ही ज्ञानेश्वरी मिळण्याची सेवा आपल्याला मिळाली म्हणून सच्चिदानंद बाबांना अतिशय आनंद झाला की माझ्या जीवाचं सार्थक झालं. सगळ्या म्हणजे लोकांना असं झालं की लहान म्हणून आशीर्वाद द्यावा की मोठे म्हणून वंदन करा. पण सगळेजण भरभरून कौतुक माऊलींचं करतात. आणि ही ज्ञानेश्वरी खरोखरच अप्रतिम असा ग्रंथ सामान्यांसाठी माऊली आहे. अहो दृष्टांताची मालिका तिला माला मंत्र असं सुद्धा म्हटलेलं आहे. मग एके ठिकाणी आमचे पंच अमृत आणि ज्ञानेश्वरी याच्यावरती त्यांची तुलना करतात. तर ती काय तुलना आहे. अमृत मर करी करी अमृत मर करी करी ज्ञानेश्वरी होत यावरी गाण. अहो अमृत काय करतो तुम्हाला आवडतं. पण आमची ज्ञानेश्वरी माऊलींनी दिले की त्याच्या वर्ताने पावन करी सकलाना पावन करी सकलाना ब्रह्मस्थिती हाती गोडली जाण. ज्ञानेश्वर नामदेव महाराज म्हणतात की एक तरी ओवी अनुभवा. जरी तुम्ही एक ओवी आचरणात आणली ना तरी तुमच्या जन्माचं सार्थक. या गीतेवरती अनेक जणांनी भाष्य केले.
रहस्य ग्रंथ लिहिला. विनोबांनी सुद्धा गीताही आपल्या आईसाठी मराठीमध्ये लिहिलेली आहे. पण माऊलींची ज्ञानेश्वरी ही श्रेष्ठतम असं म्हटलं जातं की गीता हे सोनं आहे. गीता सोनं आहे, ज्ञानेश्वरी हा सोन्याचा अलंकार आहे. आपण नुसतं सोन्याची चीप घेतली, गळ्यात घालतो, त्याचा सुंदरचा सुबकचा दागिना केला तर आपण तो परिधान करू शकतो. तशी ज्ञानेश्वरी आहे. म्हणून सोन्यापेक्षा श्रेष्ठ असणारी अशी ज्ञानेश्वरी. मग हे सगळं घडलं कुठे? म्हणून ही पुण्य सरिया अशी ही नदी की त्यांचं स्मरण केलं तरी सुद्धा आपण पावन होऊन जातो. म्हणजे इंद्रायणी नदी ही माऊलींची जन्मभूमी नसली तरी कर्मभूमी, ज्यासाठी माऊली जन्माला आले होते ते प्रवरेच्या काठी घडलेली आहे. म्हणून प्रवरा श्रेष्ठ. कारण भगवंतासाठी हे भक्त असतात ना, ते काज करत असतात. आपण मात्र आपल्या मदतीला भगवंताला बोलवत असतो, तेव्हा संकट पडले का हा बोलतो. मी सुद्धा म्हणते महाराज आपण तर गेला पण हे भक्त असतात ते भगवंताला बोलवत नाही, त्याचं काम ते करत असतात. त्यांनी कृष्णाला बोलवलं म्हणून तूच गीता सांग, मला काही सांगता येणार नाही. उलट भगवान श्रीकृष्णांनी एकट्या अर्जुनाला गीता सांगितली. पण आमच्या माऊलींचं श्रेष्ठत्व किती की तळागाळातल्या लोकांना 18 जातीला ज्ञानेश्वरी समोर ठेवलं. असं श्रेष्ठत्व माऊलींचं असतं. म्हणून मा म्हणजे मार्दवता आहे, तू म्हणजे गुर्जस्वरता आहे आणि ती म्हणजे दीनता आहे. असे तीनही गुण आमच्या माऊलीमध्ये दिसतात. म्हणून सगळ्या संतांपैकी पण फक्त ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतो की नाही. म्हणून ही श्रेष्ठत्व आमच्या माऊलींमध्ये आहे आणि त्यांच्या हातून ही सुंदर अशी कलाकृती भावार्थ दीपिका म्हटलं जातं की सामान्य माणसांना पुढे चालण्यासाठी दीप दाखवणारी, रस्ता दाखवणारी अशी ही आदर्श अशी गीतेवर टीका म्हणून माऊलींचं श्रेष्ठत्व आहे. म्हणून अशा या प्रगरादेवी हे झालं म्हणून ती श्रेष्ठ, ते जन्मले म्हणून ती इंद्रायणी श्रेष्ठ. अशा या श्रेष्ठ नद्या ह्या मात्र वैष्णवांच्या पायी येतात स्वतः पावन होण्यासाठी. आणि हा अनुपम्य सोहळा जो असतो त्याचं वर्णन ब्रह्मा सुद्धा करू शकत नाही. आणि हेच आपल्याला मूळ पद्यामध्ये सांगतात. प्रथा त्रिवेणी संगम देवभक्त आणि नाम.
Thank you.